एका प्रशासकाला आपल्या कर्तव्याच्या दरम्यान अनेक प्रकारच्या आव्हानांना सामोरं जावं लागतं. एका प्रशासकाला म्हणजे सिव्हिल सर्वंटला. त्याच्या लाईफ टाईममध्ये, करिअरमध्ये सगळ्या प्रकारच्या चॅलेंजेसला सामोरं जावं लागतं. या आव्हानांना प्रभावीपणे हाताळण्यासाठी त्यांच्याकडे सकारात्मक वृत्ती असणं आवश्यक आहे. उदाहरणासह स्पष्ट करा. स्टार्ट. काय लिहाल तुम्ही? विचार करा. सांगा मला काय लिहाल तुम्ही? करा, विचार करा. काय लिहू शकतो? आता तुम्हाला इथपर्यंत एकतर कळलं असेल की तुम्हाला कशातले डायमेन्शन्स काढायचेत, कुठून वापरू शकतो. आणि सगळ्यात अगोदर आता मी एक एक टेक्निक सांगतो, कळतं तुम्हाला? आता इथे एक महत्वाची टेक्निक आहे की तुम्हाला प्रश्न थीम पर्यंत जायचंय. मला सांगा, तुमच्या आयुष्यात सगळं खूप छान चाललंय. पैसा आहे, पाणी आहे, अडका आहे, मित्र आहे, मैत्रीण आहे, सगळं सुखासुखी चाललंय. कुठं अडचण नाहीये, कुठं भांडण होत नाहीये, पॉकेट मनी. तरी मला सांगा, तुमचा मित्र म्हणलं का यार बी पॉझिटिव्ह, सगळं सुखासुखी चाललं, कोणी तुम्हाला म्हणलं का की राव पॉझिटिव्ह राहत जा? अरे माझ्या चेहरा सगळं, माझी अख्खी पॉझिटिव्हिटी उतू चालली आहे तुम्ही म्हणाल, आणि तुम्हाला म्हणतोय पॉझिटिव्ह राहा. हं? सकारात्मक वृत्ती केव्हा गरजेची आहे? जेव्हा आपल्या आजूबाजूला सकारात्मक काहीच होत नाहीये. तुम्ही अधिकारी आहात, ट्रान्सफर्स होत आहेत कंटिन्युअसली, राजकीय दबाव येतोय, ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी संसाधनं नाहीयेत, काम करताना कामात सिनियर कंटिन्यू चुका काढतायत, सहकाऱ्यांचं सहकार्य मिळत नाहीये, ज्यांच्यासाठी काम करतो त्या लोकांचा सहभाग वाढत नाहीये. मग अशा वेळेस ज्यावेळेस तुम्ही फ्रस्ट्रेटेड होऊन जाता, त्यावेळेस तुम्हाला सकारात्मक वृत्तीची गरज आहे. ॲग्रीड? सो ही थीम तुम्हाला क्लिअर व्हायला हवी की पॉझिटिव्ह ॲटिट्यूड केव्हा गरजेचा आहे. करेक्ट आहे की नाही? अभ्यास करतोय, टाइमपास करत नाहीये, सिन्सिअरली अभ्यास करतोय, लेक्चर अटेंड करतोय, पुस्तकं वाचतोय, नोट्स वाचतोय, कन्सेप्ट क्लिअर आहेत, तरीही प्रिलिम्स येत नाही, मग मी क्विट करावं का? नाही, बी पॉझिटिव्ह. तू त्या ठिकाणी थोडाफार जवळ असणार आहे. फक्त काही गोष्टींमध्ये आपल्याला बदल करणं गरजेचं आहे. म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड का गरजेचा आहे? तुमच्या आजूबाजूला खूप जास्त नकारात्मकता भरली असेल तर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड गरजेचा आहे. पहा, मी या ठिकाणी काय केलंय, इंट्रोडक्शनमध्ये गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केलाय. आपण समजून घ्या. बघा, अधिकाऱ्यासाठी नागरिकांच्या अपेक्षा, संसाधनांची कमतरता, राजकीय दबाव, नैतिक द्वंद्व, इथिकल डायलेम्मा, त्यानंतर कायद्याची अपुरी साथ, सहकाऱ्यांची साथ नसणं, अशा उच्च दबावाच्या परिस्थितीत प्रशासकांना वारंवार काम करावं लागतं. सिव्हिल सर्वंट सकारात्मक वृत्तीमुळे ते परिस्थितीशी, जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह असाल तुम्ही काय करता, परिस्थितीशी संयमाने, सहानुभूतीने आणि प्रामाणिकपणे सामोरं जाऊ शकता आणि तुमची वचनबद्धता पाळू शकता. यू आर गेटिंग? हे तुमचं इंट्रोडक्शन आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इंट्रो लिहिता त्यावेळेस तुम्ही सकारात्मक वृत्ती म्हणजे काय याची डेफिनेशन लिहिणं अपेक्षित नाहीये. तुम्ही 6वी 7वीचे नाहीयेत, तुम्ही 10वीचे नाहीयेत. या ठिकाणी तयारी करणारा वर्ग असा आहे की ज्यांना इथिक्स म्हणजे काय, फिलॉसॉफी म्हणजे काय 6वी 7वी पासून माहिती आहे. तुम्हाला या ठिकाणी उत्तर लिहिताना हा विचार करायचा आहे की सकारात्मक वृत्ती का गरजे, कारण काय आहे, व्हॉट इज द रिझन. सगळं चांगलं चाललंय तरी कोणी म्हणेल का पॉझिटिव्ह राहा, नाही म्हणणार आहे. कुठंतरी निगेटिव्ह चाललंय, त्या निगेटिव्हिटीमध्ये माझं काम, माझं कर्तव्य, माझी ड्युटी, माझी नैतिकता कॉम्प्रोमाइज होऊ नये, यासाठी मला सकारात्मक वृत्तीची गरज आहे, हे या ठिकाणी म्हणतं. मग या ठिकाणी महत्वाचं काय, लोकस काय आहे, प्रशासकासमोरील आव्हानं हे लोकस आहे. पण मला सांगा, प्रशासकासमोर आव्हानं नसतील का? तो प्रशासक म्हणलं आव्हानं असायलाच हवं. सो मला परत आणखीन गोष्ट काय की तो उत्तर लिहिताना आपण काय चुकतो, आपण प्रशासकासमोरील आव्हानं डिस्कस करत बसतो, जे नाही विचारलंय. आपलं काय म्हणणं आहे, प्रशासकासमोरील आव्हानं आहेत, ती आव्हानं जी आहेत यांना तो कोणत्या पद्धतीने टॅकल करू शकतो, यासाठी सकारात्मक वृत्ती असणं का गरजेचं आहे. सो उत्तराचा फोकस कसा असायला हवा, तर या ठिकाणी हा जो प्रशासक आहे, बघा प्रशासकाला 2 गोष्टी आहेत. प्रशासकाकडे काय असणार आहे, एक त्याचे दैनंदिन कामकाज, बरोबर आहे, जो तो पार पाडतो, त्याला अडचण येत नाहीये. पण या दैनंदिन कामकाज बाकी सगळ्या गोष्टींची काय आहे, त्याच्यासमोर आव्हानं आहेत. मग आव्हानं खूप सगळे असू शकतात, खूप सगळे अंतर्गत आव्हानं असू शकतात, जसं की द्वंद्व, नैतिक द्वंद्व, कन्सायन्सचा प्रश्न, बाह्य आव्हानं असू शकतात, राजकारण्याचा, कायद्याचा, सहकार्याचा, ज्यांच्यासाठी काम करतो त्यांचा, पत्रकाराचा, खूप सगळ्या लोकांचा दबाव असू शकतो. सो या ठिकाणी याच्यासमोर असणारी कोणकोणती आव्हानं आहेत, व्हॉट आर द चॅलेंजेस.
सो याला थोडंफार वेटेज द्यायचं आणि त्याच्यानंतर मग काय करायचं, ही सगळी जी आव्हानं आहेत ही आव्हानं पार पाडताना तुमच्या सकारात्मक वृत्ती कसा फायदा देऊ शकते, सकारात्मक वृत्ती कसा फायदा देऊ शकते हे या ठिकाणी तुम्हाला मांडायचं आहे स्ट्रेट फॉरवर्ड. मग सकारात्मक वृत्ती म्हणजे काय, तर तुम्हाला नोट्समध्ये दिलं बघा, सकारात्मक वृत्ती म्हणजे काय, प्रत्येक समोरच्या गोष्टीला आव्हान न समजता संधी म्हणून पाहणं, धैर्यानं सामोरं जाणं, आपली नैतिकता न सोडणं, परिणामांची काळजी न करणं. झालं. भगवद्गीतेमधले किंवा किंवा अपरिग्रह, त्या ठिकाणी काही गोष्टी होत असताना मला त्याची लालच न ठेवणं, गोष्टींची चोरी न करणं. तुम्ही जेवढे सगळे चांगली तत्व, ही सगळी चांगली तत्व काय, सकारात्मक वृत्ती आहे. सो या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं, ऑटोमॅटिकली तुमचा निगेटिव्हिटी, तुमची नकारात्मकता संपते आणि तुम्हाला फायदा होतो. म्हणजे सगळ्या चांगल्या गोष्टी. थोडक्यात काय आहे की गौतम बुद्धांनी, महात्मा गांधींनी, नेल्सन मंडेला यांनी या पर्टिक्युलर सिच्युएशनमध्ये काय केलं असतं हे त्या ठिकाणी महत्व त्या ठिकाणी मांडायचे. जैनिझम मधले काही चांगले पॉईंट, बुद्धिझम मधले काही चांगले पॉईंट, महात्मा गांधीचे काही चांगले पॉईंट, नेल्सन मंडेलाचे काही चांगले पॉईंट, मदर टेरेसाचा एक दोन दुसरा पॉईंट त्या ठिकाणी सांगा. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, मला सांगा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कितीतरी बेस्ट एक्झाम्पल होईल. म्हणजे मी लोकांना शिकवतीये, माझ्यासमोर आव्हान आहे की आतापर्यंत कुणीही शिकवलं. आव्हान म्हणजे काय, जी गोष्ट आतापर्यंत कधीही घडलेली नाही, जी सहजासहजी होऊ शकत नाही, ती त्या ठिकाणी पार पाडणं म्हणजे आव्हान. करेक्ट आहे. सो मी या ठिकाणी आव्हान पार पाडण्याचा प्रयत्न करते, पण मला लोकांचा त्रास आहे, संसाधनं नाही आहेत, सोबतच्यांचा विरोध आहे, घरच्यांचा विरोध आहे, हे सगळं होत असताना मला माहीत आहे की मला मिळणारं फळ एवढं चांगलं असणार आहे की त्या ठिकाणी मी काय करते, याचा काय परिणाम होईल याचा विचार मी आत्ता या क्षणाला करणार नाही. म्हणजे परत कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, मी आज काम करत जाते. मग भगवद्गीतेतील कोट, कर्तव्यवाद, नैतिक डिओन्टोलॉजी, इमॅन्युअल कांत, गांधी वापरू शकता, कांत वापरू शकता, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले वापरू शकता. आणि तुम्ही कर्तव्याची तमा न बाळगल्यामुळे त्या ठिकाणी प्रशासकांमधील सर्वोच्च उदाहरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पद मिळतंय की नाही, सत्ता राहते की नाही हा विचार न करता गोरगरिबांसाठी, वंचितांसाठी संविधानाचं जे मोठं तत्व मांडलं, जे न्यायावर, समतेवर, स्वातंत्र्य, बंधुत्वावर असेल. यू कॅन कन्क्लूड युअर आन्सर. आलं लक्षात. मग इथं परत गोष्ट काय आहे, हा बेसिकली पहिल्या टप्प्यात तुम्ही विचारवंत नका आणू, आणता नाही येणार, पण तुम्हाला कंटिन्यू ते विचारवंतांची 20 विचारवंतांची नावं सोबत असावी लागणार आहेत की कुठं कसं आणू शकतो, कुठं कसं मांडू शकतो. म्हणजे त्या ठिकाणी मला पेपर चेक करताना हे कळावं की तुम्ही फक्त पुस्तक वाचून नाही आलाय, तुम्ही पुस्तकाचं अनालिसिस करून आलाय, पुस्तकाचं विश्लेषण करून आलाय, त्या ठिकाणी मांडायचं. मग त्या ठिकाणी मांडा ना, ज्या प्रत्येकावर आव्हान आहे. TN शेषनचं नाव असू शकतो, असा कोणी सगळ्यात मोठा तुम्ही मनमोहन सिंग यांचं नाव त्या ठिकाणी वापरू शकता की 1991ला देश एवढ्या मोठ्या आर्थिक संकटामध्ये असताना आव्हान होतं ते की देशाला या संकटातनं बाहेर का काढावं. कारण दोन गोष्टींचं आव्हान होतं. पहिलं राजकीय आव्हान होतं की आघाड्यांचं सरकार सुरू झालं होतं, एक संध निर्णय मिळणं सोपं नव्हतं, आणि जागतिक स्तरावर आर्थिक संकट या लेवलला होतं की आपल्याकडं फक्त 15 दिवस आपण ऑइल विकत घेऊ शकतो, एवढंच इम्पोर्ट कव्हरेज होतं. मग अशा वेळेस नीतिमत्ता, धैर्य, करेज, तुमचा स्वतःवरचा विश्वास, संविधानावरचा विश्वास आणि सकारात्मक वृत्ती तुम्हाला त्या ठिकाणी या सगळ्या संकटाच्या दिव्यामधनं पुढं घेऊन जाते. आणि लक्षात तुम्हाला मांडायचं, यू हॅव टू थिंक. बरं मला सांगा, हे सगळं मी सांगतो हे पुस्तकात आहे का? नाही. तुम्हाला तुमचं उत्तर पुस्तकाच्या बाहेर घेऊन जावं लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला क्रिएटिव्ह असणं गरजेचं आहे. तुम्ही या ठिकाणी आलाय 5:30 ते 8, तुम्हाला एकही प्रश्नाचं उत्तर कागदावर शब्दही नाही लिहिला तरी हरकत नाही, पण तुम्हाला विचार करायचा आहे की काय लिहू शकतो. आज विचार केला, तुम्ही विचार करा. मला वाटतं 3रा वीक आहे ना, हा 3रा वीक आहे. 3ऱ्या वीकमध्ये तुम्हाला मला सांगा पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप झालेत की नाही. जस्ट इमॅजिन करा, हे आपण जवळपास मार्च एंड पर्यंत करणार आहेत. जस्ट लुक ॲट युअर पर्स्पेक्टिव्ह की तुम्ही अंडरस्टँडिंगच्या कोणत्या लेवलला जाणार आहात. क्लिअर? ठीक आहे. प्रश्न कळला काय आहे, उत्तर मी दिलंय. मला उत्तर यामुळे वाचून नाही दाखवायचं की ते उत्तर वाचून दाखवणं बोरिंग आहे, त्यानं तुम्हाला फायदा नाही होणार. माझं म्हणणं आहे की मी इथं जे सगळे शब्द सांगतोय हे तुम्ही फॉलो करा जे उत्तरात यायला हवे.